राज्य माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय राहुल पांडे सर ते थोड्याच वेळात इथे पोहोचत आहेत. ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार समारंभ आयोजित आहेत असे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराडचे प्रमुख सल्लागार डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गिरीश गांधी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे पदाधिकारी, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते व्यासपीठावर. तसंच रुपाली मोरे, निलेश खांडेकर, प्रशांत पराडे, अतुल दुरुककर, बाळ कुलकर्णी या सगळ्यांचंही मी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करते. तसंच आजचे सत्कारमूर्ती लोकाभिमुख अधिकारी माननीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय, माननीय डॉक्टर दिलीप घोष, माननीय रवींद्र ठाकरे, कर्तृत्ववान ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा, कुलसचिव माननीय डॉक्टर पूरण मेश्राम, तपस्वी माननीय विठ्ठलरावजी काटे, लेखक माननीय उदयन ब्रह्म, विचारवंत माननीय संजय जीवने, सजग प्रहरी माननीय रमेश बोरकुटे, निवृत्त प्राचार्य माननीय रेखा दंडिगेगिया आणि भला माणूस माननीय प्राध्यापक राम गावंडे या सगळ्यांचं कृतज्ञतापूर्वक या समारंभात मनपूर्वक स्वागत करते. भारताच्या नकाशावर ठळकपणे मध्यभागी दिसणाऱ्या नागपूरच्या अस्तित्वाला 350हून अधिक वर्ष झाली आणि या प्रदेशाच्या अस्तित्वाला, या अस्मितेला लखलखीत तेजस्वी ठेवण्याचं कार्य येथील संतांनी, योद्ध्यांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी, कलावंतांनी, कष्टकरी, कामकरी, शेतकरी बंधूंनी अव्याहतपणे केलं. हा प्रदेश विविधतेतून एकता साधणारा, सामाजिक अभिसरणातून वैचारिक परंपरा मानणारा, सौजन्यशील सौहार्दपूर्ण भूभाग आहे. या मातीला जसा ऐतिहासिक वारसा आहे तशी सांस्कृतिक रूढी परंपरांची एक वेगळीच मांदियाळी आहे आणि अशाच प्रेरणादायी वारशाला शिरोधार्य मानून इथल्या चराचराची वाटचालही आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राहुल पांडे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं व्यासपीठावर स्वागत करते. पिढ्यानुपिढ्या जगण्याच्या सर्वच क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने कर्तव्यपूर्ती करणारे आणि प्रामाणिक प्रयत्नांनी समाजाचा स्तर वाढवणारे अधिकारी, शिक्षक, कलावंत, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या प्रदेशाच्या संस्कृतीचं संवर्धन आणि संगोपन करीत आहेत. पिढ्यानुपिढ्या अविरत कार्य करणाऱ्या आणि सामाजिक सौहार्द जपणाऱ्या आमच्या भूमिपुत्रांप्रती प्रातिनिधिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा कृतज्ञतेचा आयोजित केला आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी असाच एक कृतज्ञ सोहळा यशस्वी पार पाडला होता आणि आज पुन्हा असा कृतज्ञ भाव प्रकट करताना आम्ही आनंदित आहोत. या सोहळ्याचे शिल्पकार माननीय डॉक्टर गिरीश गांधी, ज्यांनी गेल्या 5 दशकात कर्तृत्ववानांचा सन्मान करीत समाजात नवनव्या प्रेरणा रुजवल्या, त्यांना मी आमंत्रित करते या सोहळ्याच्या प्रास्ताविकासाठी. आजच्या या अतिशय हृदय अशा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नागपूर शहराचे सुपुत्र, माजी महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राहुलजी पांडे, ज्यांच्याबद्दल विदर्भातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी. अलीकडे उपलब्धता म्हटली म्हणजे वेगळ्याच गोष्टींची उपलब्धता आपल्याला दिसून येते आणि आम्हा सर्वांचा अभिमानाचा विषय असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, विद्यावाचस्पती आदरणीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, या कार्यक्रमासाठी सर्व आमचे पदाधिकारी अतुल दुरककर, निलेश खांडेकर, बाळ कुलकर्णी, प्रशांत वराडे, प्रगती पाटील, रुपाली मोरे, शुभदा फडणवीस, आजचे सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती, सभागृहात अनेक मान्यवर उपस्थित आहेत, ते सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस हा केवळ नागपूर शहरासाठी नाही तर विदर्भासाठी अतिशय महत्त्वाचा आहे अशी माझी धारणा आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो
की कोणालाही बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आता जवळजवळ संपल्यागत जमा झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या प्रती समाजाने कृतज्ञ व्हावं, अशा पद्धतीनं काही गोष्टींचं आयोजन करणं फार आवश्यक असते। येणाऱ्या पिढींसाठी आपण काय आदर्श ठेवणार आहोत या सर्व याच्यामध्ये चिंतित असताना, या सर्व वातावरणात चिंतित असताना कोणीतरी आपल्याला विचारू नये, येणाऱ्या पिढीने किंवा आजच्या तरुण पिढीने, की तुम्ही काय दिवे लावले। आणि ज्यांनी खरोखर अतिशय उत्तम काम केलेलं आहे समाजामध्ये त्या सर्वांच्या प्रती एक समर्पित भावनेने कृतज्ञ होणं हे प्रत्येक समाजामध्ये आवश्यक असते। आइए फिरदौस सामने आइए। आणि म्हणून या गोष्टीचा मला आनंद आहे की ज्या ज्या व्यक्तींचा या ठिकाणी आज गौरव होणार आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रचंड असं चांगलं लोकांसाठी केलेलं काम आहे। लोकांसाठी हा शब्द मी मुद्दामून वापरतो। माझी ही धारणा झाली आहे, वेद, माझी ही धारणा झाली आहे की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक जे कोणी या देशासाठी लढलेत त्यांनी दोन आपल्या सुपुत्रांकडून मोठी अपेक्षा व्यक्त केली होती। आणि मोठ्या अपेक्षेने एकाचं नाव ठेवलं होतं सुयोधन, जो आज सर्व समाजामध्ये सर्व देशामध्ये दुर्योधन म्हणून दुर्दैवाने प्रसिद्ध झाला आहे। आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं होतं सुशासन, पण दुर्दैवाने तो कुशासन म्हणून आज साऱ्या देशामध्ये कलंकित झाला आहे। अशा पार्श्वभूमीवर वातावरण अनुकूल नसताना चांगल्या माणसाला चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी त्याही वातावरणामध्ये ज्या आमच्या आजच्या सत्कार मूर्तींनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंवा काम करत राहिले त्यांच्या प्रती आज आम्हाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा या सर्व सत्कार मूर्तींनी उपलब्ध करून दिला, म्हणून त्यांच्या प्रती मी आधी कृतज्ञता व्यक्त करतो। त्यांचे मनापासून इथे यावेळेस मी आभार मानतो। त्यांनी आजच्या या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं। तुम्ही आमचा आजचा सत्कार स्वीकारल्यानंतर तुम्ही मोठे होणार आहात अशी आमची बिलकुल धारणा नाही। तुम्ही ऑलरेडी मोठे आहात आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये। तुमच्या प्रती आम्हाला आज नतमस्तक होण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य आहे असं आम्ही समजतो। ती संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत। विदर्भ गौरव प्रतिष्ठान तुमचा आभारी आहे। खरं म्हणजे विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत नितीन गडकरी। एकदा चर्चा करताना त्यांनी अशी नावं घेऊन सांगितले की आपल्यापैकी अनेकांची नावं त्यांनी सुचवलेली आहे। ते असं म्हणाले की भाऊ तुम्ही नेहमी हे करत असतात पण यातले अजून पुष्कळ लोक सुटलेले आहेत। आणि ती गोष्ट खरीच होती। आज 12 लोकांचा सत्कार झाल्यानंतर आणखी समाजामध्ये उत्तम काम करणारे लोक शिल्लक आहेत याची मला नम्र जाणीव आहे। जसं की आता शुभदानी उल्लेख केला होता, आजच्या 10 वर्षापूर्वी आपण असाच एक सत्कार समारंभ घडवून आणला होता आणि त्यांच्यावर पुस्तिकासुद्धा काढली होती। तर त्या एक रेकॉर्ड राहतो, त्यातले अजून पुष्कळसे लोक म्हणजे स्वर्गवासी झालेत। तर एक अशी लोकांना येणाऱ्या समाजामध्ये येणाऱ्या लोकांमध्ये माहिती व्हावी, तरुणांना माहिती व्हावी की आमचे आदर्श आम्ही कोणाला हे करावे। चर्चा खूप होत असतात। म्हणजे अशी भावना झाली आहे की शिवाजी जन्माला येणं आवश्यक आहे असं वाटते, पण शिवाजी नावाची व्याध दुर्दैवाने आपल्या घरात जन्माला येऊ नये असंही आपण मानत असतो। ती दुसऱ्याच्या घरात आली तर बरं, शेजारच्या घरात जन्म घेऊ द्या, अशा पद्धतीची एक मानसिकता समाजामध्ये निर्माण झाली। आणि त्यामुळे अशा प्रसंगांचं औचित्य हे फार वेगळं असते हे आपण कृपा करून समजून घ्या। आणि म्हणून सुरुवातीलाच मी सांगतो की यातले सर्व लोक, आता विठ्ठलराव जीपकाटे या ठिकाणी आलेले आहेत। वय त्यांचं 96 वर्ष आहे। 96 वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी योग हा विदर्भभर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर विठ्ठलराव जीपकाटेंनी केलेलं आहे। आणि त्यांना आता काय घ्यायचं आहे,
त्यांनी आयुष्यभर दिलंच आहे समाजाला आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्यांच्याबद्दल पुढे शुभदा सांगणार आहे म्हणून मी काही सांगत नाही. प्रत्येकाबद्दल आमचे भूषणकुमार उपाध्याय आहे. मी जे पाहतो, मी फार सहसा अधिकाऱ्यांच्या नादी लागणारा माणूस नाही, परंतु भूषणकुमार उपाध्यायांनी जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे, जिथे जिथे त्यांना पोस्टिंग मिळालं तिथे तिथे त्यांनी त्यांच्या परीनं एक मोठं काम केलेलं आहे. ज्या गोष्टींसाठी ते खातं प्रसिद्ध आहे, पोलीस खातं, त्याच्यापासून दूर राहून त्या खात्याला आणखी अधिक सबल कसं करता येईल चांगल्या गुणांनी, तो त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आमचे घोष आहेत, दिलीप घोष, ते इथल्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं एक मोठं सेंटर नागपूरमध्ये आहे सायट्रसचं, त्याचे ते डायरेक्टर आहेत, मोठ्या पदावर ते आहेत. याच्या आधी चांगले डायरेक्टर झाले, काही वाईट डायरेक्टर्स होते असं नाही, पण या माणसाने शेतकऱ्यांच्यासाठी जी संस्था आहे ती अधिक शेतकरी भिमुख कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नुकतंच त्यांनी 11 पद्धतीचे संत्र कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्यासाठी त्यांनी हे केलं. आता 8-10 दिवसापूर्वी, 5-6 दिवसापूर्वी अशा पद्धतीनं कलमा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशा मिळतील, निकोप कलमा, त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ती संस्था लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. आमचे रवींद्र ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणावं. अमरावतीला असतानापासून माझे त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या सर्व नोकरीचा गाभा एकच आहे की मला गावकऱ्यांसाठी, खेड्यातल्या माणसासाठी, सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी मला काही करता आलं पाहिजे आणि सतत त्यांची धडपड राहिली. जिल्हाधिकारी हो, आणखी कुठे कुठे जिथे जिथे त्यांना शक्य झालं. नुकतंच त्यांनी जवळजवळ 1500-3000 किती विद्यार्थी होते आदिवासी विद्यार्थी, 2000 विद्यार्थ्यांना एक वेगळ्याच पद्धतीचं त्यांना हे केलं, त्यांचा कॅम्प आयोजित केला होता. याच्या आधी कॅम्प आयोजित झाले नाही असं नाही, परंतु यावेळच्या सर्व याच्यामध्ये काही मुलं तर असे आलेत की जे आंधळे आहेत किंवा डोळ्याला ज्यांच्या पट्टी बांधून ते रंग ओळखत होते की कोणता रंग आहे म्हणून. जे नितीन गडकरींनी परीक्षा घेतली तिथे गेल्यानंतर त्यांनी अचूक सांगितलं की या बॉलचा रंग काय आहे, अमुक काय आहे, ढमुक काय आहे. तर अशा सर्व लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम आदिवासी मुलांना त्यांनी केलं. फिरदोस मिर्झा आहे, अनेक चांगले वकील नागपूरमध्ये झाले. परंपरा फार मोठी आहे आपल्या नागपूर शहराची, तर त्या परंपरेला साजेशी वकिली करणारा हा माणूस आहे. आणि हे सर्व करत असताना समाजामध्ये सौहार्द कसं असावं, देशामधलं एकंदरीत वातावरण कसं असावं याच्याबद्दल चिंतित असणारा हा एक वकील आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे तो सामान्य माणसाला न्याय देता यावा म्हणून धडपड करणारा आहे. पुरण मेश्राम आहेत. पुरण मेश्रामनी विद्यार्थी जीवनापासून एक काम करण्याचा प्रयत्न केला. अतिशय चांगल्या पद्धतीने दलित पॅन्थरची स्थापना झाल्यानंतर त्यांनी जे काही काम केलं, म्हणजे दलित पॅन्थरच्या स्थापनेमध्ये पुरण मेश्राम एक होता असं जर कोणाला सांगितलं तर किती आश्चर्य वाटेल. त्याच्या पद्धती आणि विद्यापीठामध्ये अब आपका ज़्यादा संपर्क रहा, मेरा अनुमान ऐसा है कि बलराज अहेर के बाद में लोकाभिमुख प्रशासन जिसको बोलते वो करने वाला पुरण मेश्राम था. एक साधारण टेम्पररी डिग्री वेज एम्प्लॉई से सफरनामा कुल सचिव के पद तक तय करने वाला एकटा माणूस देशात हे दादासाहेब काळबे व्हाईस चान्सलर असताना एक ऐतिहासिक काम त्यांच्या हातून झालं. जवळजवळ 88 लोकांना, दलित पॅन्थरच्या 88 कार्यकर्त्यांना त्यांनी ॲट ए टाईम विद्यापीठामध्ये नोकरी दिली. त्याच्यात एक पुरण होता, पुरण त्यांचा नेता होता सर्वांचा. आणि मग पुरणनी जी प्रगती केली स्वबळावर, ती आता वेदनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे. अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. विठ्ठलराव यांच्याबद्दल बोललो मी, जीप काटेंबद्दल. आमचे उदयन ब्रह्मा आहे, हा माणूस सातत्य आहे त्यांच्या लेखनामध्ये, कुठेही पब्लिसिटी नाही, कुठे काही नाही. आणि माझ्यावर तर सर्वात मोठी छाप अशी आहे त्यांची. आमचे एक मित्र आहे, फार चांगले नाटककार होते, आहेत म्हणजे अतिशय उत्तम आवाज, उत्तम सर्व काही. परंपरा त्यांच्या कुटुंबालाच नाटकाची लाभली होती. किशोर आयलवार, त्यांचा आवाज गेला दुर्दैवाने, प्रकृती खराब झाली.
तर त्यांना आणखी बोलतं कसं करावं, स्टेजवर कसं आणावं, याच्यासाठी त्यांनी मूक नायक नावाचं एक नाटक लिहिलं. आणि त्याच्यानंतर तो पुन्हा एखादा कलावंत अशा पद्धतीनं जेव्हा विव्हळ होतो, दुखावतो, त्याला कसं वाईट वाटत असेल, त्याला पुन्हा म्हणजे त्याला काय म्हणू आपण की नवीन बळ देण्याचं काम आमच्या उदयन ब्रह्मने केलं. बाकीचंही त्यांचं लेखन जे आहे ते अतिशय मोठं आहे. पुन्हा त्यांचं वर्णन आणखी होणार आहे. आमचा संजय जीवने आहे, अनेक वर्षांपासून मी ओळखतो. जिथे जिथे काही वाईट असेल त्याला हेरायचं, त्याच्यासाठी धडपड करायची. संजय जीवने आणि वंदना जीवने हे कपल आमच्या रंगकर्मींमध्ये फार प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे असं की त्यांची मुलगी बाप से बेटा सवाई म्हणतात तसं या दोन्ही आईवडिलांपेक्षा अधिक पुढे गेली आहे. साची नावाची फार म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती पोचली. असा एक माणूस आमच्या शहरामध्ये राहतो. रमेश बोरकुटे आहेत, आमच्या विद्यार्थी जीवनापासूनचे आमचे मित्र आहेत. मी अनेकदा सांगतो की आपल्या अवतीभोवती इतकी मोठी माणसं राहत असतात की आपल्याला माहीत होत नाही. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी सर्व काही आपलं कुटुंब सांभाळलं. त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केला. पत्नी त्यांची मेडिकलची स्टुडंट होती आणि पुढे तिच्या शिक्षणाची जबाबदारीपासून तर सर्व त्यांनी केलं. अनेक संकटं आली आणि आज नागपूर शहरामध्ये ज्या ज्या काही घटना घडत असतील, राष्ट्रीय पातळीवरच्या असो, राज्य पातळीवरच्या असो, शहरातल्या असो, त्या सर्वांच्या बाबतीमध्ये अतिशय जागरूक असणारा एक सजग प्रहरी ज्याला आपण म्हणू समाजाचा, तसा तो आहे. त्याचा आज या ठिकाणी आपण सत्कार करतो. रेखा दंडिगे आहे. कोणत्याही स्त्रीला नोकरी करून इतर सारे उद्योग करणं किती कठीण असतं याची आपल्याला कल्पना आहे. अनेक भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. एका महाविद्यालयाची प्राचार्य, तिथेही तिने आपले वेगळे संस्कार विद्यार्थिनींवर करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर जीवनामध्ये आंतरजातीय विवाह असूनही म्हणजे एक मराठी मुलगी गुजरात्यांच्या इथे लग्न झालं तिचं. म्हणजे या कुटुंबाला बिझनेस वगैरे गोष्टी समजत नाही आणि तिथे बिझनेसशिवाय दुसरं काही करायची इच्छाच नसते. तरी तिने चांगला संसार केला. आजही सर्व वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांशी तिचा निकटचा संबंध आहे आज. आणि कधीच प्रसिद्धीसाठी तिने तिला हाव नव्हती. त्याचा आज आपण सत्कार करत आहोत. प्राध्यापक राम गावंडे यांचा तर अतिशय म्हणजे भला माणूसच आहे. यांना वारसाही तसाच मिळाला. वामनराव गावंडे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक. विदर्भामध्ये त्यांचं काम इतकं प्रचंड होतं की ठिकठिकाणी जाऊन त्यांनी दारूमुक्तीचं, व्यसनमुक्तीचं काम त्या काळामध्ये शेवटपर्यंत केलं. आणि कन्नमान के मित्र थे. एक मज़ेदार किस्सा सुनाता हूँ. दिखने में बहुत सुंदर थे, हँडसम थे. कोणी पाहिलं मला माहीत नाही, अनेक लोकांनी पाहिलं असेल वामनराव गावंडेंना. उंची फर्स्ट क्लास, 6 फूट उंच, दिसायला स्मार्ट, अगदी गोरे पान. आणि कन्नमारांचे ज्यांची 125वी जयंती सध्या सुरू आहे, तर त्यांचेच खास मित्र. पण ते म्हणायचे कन्नमार, रे तू थोडा बाजूला राहा बरं, तुलाच लोक पाहतात, तुलाच मुख्यमंत्री समजतात. ही खरी घटना आहे. विनोदाचा भाग जरी याच्यातला सोडला आणि सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. या फकीर माणसांनी आजचं जे देवडिया काँग्रेस भवन आहे ते बांधलं यांच्या वडिलांनी, वामनराव गावंडेंनी. 1960 हां 1960मध्ये स्वतंत्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि देवडिया काँग्रेस भवन बांधण्याचं एकच वर्ष. अशा पद्धतीनं आयुष्यभर काम करणारे त्यांचा वारसा त्यांनी अतिशय सशक्त पद्धतीने चालवला. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं ते आज समाजकार्यामध्ये भाग घेतात आणि आता योगाचं काम करतात. वनराईमध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. नंतर आमचे ठाकरे साहेब आहेत, त्यांच्याबद्दल मी सांगितलं, रवींद्र ठाकरे, जे जिल्हाधिकारी असो, आता उपायुक्त असो, आदिवासी विभागाचे ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्यांचा केंद्रबिंदू राहिला सर्वसामान्य माणूस. त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळते. अशा पद्धतीने हे सर्व आयोजन आज करताना मला फार आनंद होतो. अनेक गोष्टी आम्हाला कराव्या लागत असतात आणि राजकारणात विशेष करून आम्ही पाहतो
की कावळ्यालाच पांढरा रंग फासण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तो किती फसवा असतो ते आमच्या नंतर लक्षात येते, कारण त्यातले सर्व बगळे तयार होतात, राजहंस कोणी तयार होत नाही. आज या सर्व राजहंसांचा सत्कार, ज्यांना पेंट मारावा लागला नाही अशा राजहंसांचा सत्कार आज आहे. मी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणखी एक गोष्ट महत्त्वाची झाली, आम्ही करू शकलो त्याचाही आनंद आहे. त्याचं सर्व श्रेय आमच्या मंजुषा जोशीला आणि आमच्या याला आहे, हेमंत नायडूला आहे. अतिशय कमी कालखंडामध्ये आपण याची एक पुस्तिका काढली आहे. सर्वांची माहिती देणारा एक पुस्तक तयार झालेलं आहे. त्या पुस्तकाचंही आज आपण इथे प्रकाशन करणार आहोत. त्या दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. पुनश्च आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या प्रती आम्हाला कृतज्ञ व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा तुमच्या प्रती आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. निरक्षीर विवेकाने या आपल्या भूप्रदेशाला ज्यांनी आपल्या ऋणात बांधून घेतलं आपल्या कर्तृत्वाने, त्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा. पण सगळ्यात आधी आज व्यासपीठावरचे जे आपले सन्माननीय अध्यक्ष आहेत, माननीय प्रमुख अतिथी आहेत आणि स्वतः गिरीश गांधी, या तिघांच्याही प्रती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने कृतज्ञता सगळ्यात आधी व्यक्त करते. या कृतज्ञता सोहळ्याच्या आधी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ज्याच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला आहे. स्वागताकडे वळूया. ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडणार आहे ते विद्यावाचस्पती वाणीप्रभू माननीय डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा. गेल्या 4 दशकांपासून आरोग्य सेवा आणि आरोग्य धोरणाच्या क्षेत्रात सक्रिय असलेले राष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा. व्यवसायाने डॉक्टर किंबहुना आध्यात्मिक, वैज्ञानिक, अस्मितादर्श, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या सर्वच विषयांवरील त्यांचं ज्ञान हा एक अलौकिक चमत्कार वाटावा अशी विद्वत्ता आणि अमोघ वाणी. व्यासपीठावरून सरांना ऐकणं हा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव आपण घेणारच आहोत. मात्र एका नागपूर भूषण व्यक्तिमत्वा हस्ते होणारा हा कृतज्ञ सत्कार सोहळा खचितच एक शुभयोग ठरावा. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रशांत वराडे, कार्याध्यक्ष विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांना करते. धन्यवाद सर. समारंभाचे अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक आणि माजी माहिती आयुक्त, महाराष्ट्र शासनाचे माजी माहिती आयुक्त माननीय राहुल पांडे सर. योग असा आहे की कालच विदर्भातील हिंदी साहित्यात ज्या मराठी साहित्यिकांचं योगदान आहे अशांचा सत्कार झाला. त्याच्यात अग्रणी माननीय आशाताई पांडे होत्या, ज्या सरांची आई आहेत. म्हणजे वारसा हक्कातच त्यांना ज्ञान आणि साहित्य मिळालेलं आहे असे हे ज्येष्ठ संपादक. महाराष्ट्राच्या तसंच देशाच्या राजकारणाचे ते अभ्यासक आहेत आणि भाष्यकार, संपादक आहेत. राज्यशास्त्राचे पारंगत, त्यामुळे राजकीय प्रक्रिया, बदलते प्रवाह, समाजकारण, विविध चळवळी, त्यांचा राज्यावर होणारा परिणाम यांचं सूक्ष्म अवलोकन करणारे विद्वान पत्रकार हा त्यांचा लौकिक आहे. नागपुरातल्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटनांकडे निपक्षपणे बघणारे आणि त्यावर नेमकं भाष्य करणारे एक गुणग्राहक व्यक्तिमत्व हा त्यांचा लौकिक. आजच्या समारंभाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री अतुल दुरुपकर यांना करते. आपण कृतज्ञता सोहळ्याकडे वळतो आहे. खरं म्हणजे आज इथे उपस्थित 12ही सन्मान मूर्ती असे आहेत की प्रत्येकाबद्दल आम्ही सगळेच एक तास बोलू शकतो असं कर्तृत्ववान सगळे आहेत. पण कालमर्यादा लक्षात घेता आणि पत्रकार सगळे बसलेले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आधी घेऊन का प्रकाशन आधी ठीक आहे. या 12ही आपल्या आज ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहे
त्यांच्या जीवन प्रवासाची, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारी एक पुस्तिका जी अजरामर राहणार आहे, त्या पुस्तकाचं 16 कृतज्ञतेच्या नावाने विदर्भ गौरव प्रतिष्ठानने ती प्रकाशित केलेली आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे मंजुषा जोशी या गुणी पत्रकाराला आहे. मी मंजुषा जोशीला आमंत्रित करते आणि तिचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रगतीताई पाटील यांना करते. तर नायडू आल्यात का? अतिशय कमी अवधीत 15 दिवसात मंजुषांनी ही पुस्तिका तयार केलेली आहे आणि हेमंत नायडूंनी त्याची पतंजलींनी म्हटलंय की अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वज्ञोपस्थानम वर्धिते. मतलब ईमानदारी सत्यनिष्ठा है, सरलता स्पष्टवादिता है, मनोवृत्ति मिजाज या स्वभाव है जो न्यायपरखता और मानवीय व्यवहार पर खरा उतरता है. बरसों प्रतिष्ठा पाकर ही वो इंसान जीता है. आजच्या समारंभातील असे लोकाभिमुख सरकारी अधिकारी ज्यांनी त्यांच्या पदांची प्रतिष्ठा उंचावली अशा पंक्तीतले, मात्र ज्यांच्या प्रतिभेला समाजाने गौरवान्वित करायची आवश्यकता होती, जे झालं नाही ते आज विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून होतंय असे. सर्वप्रथम न्याय सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे, कायद्याच्या कक्षेत राहून कैद्यांसाठी बंदिवान रजनी, भाऊबीज सारख्या संवेदनशील योजना राबविणारे, होमगार्डसाठी विमा योजना सुरू करणारे आणि करोना काळात माणुसकीचं दर्शन घडवणारे खरे लोकाभिमुख अधिकारी, कवी, साहित्यिक, व्यासंगी, वाचक आणि मूळ बिहारचे असूनही आता नागपुरात निवृत्तीनंतर स्थायिक आपल्या गावचे भूषण डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करण्याची विनंती. बॉन्ड स्कॉलर असं ज्यांचं वर्णन केलं जातं, ज्यांनी सायट्रस फ्रूट्सवर संशोधन कार्य केलंय, नवनवीन सायट्रस जातींचा शोध लावलाय, परदेशातील प्रजातींना भारतात आणून शेतकरी बागायतकरांना अविरत मार्गदर्शन करण्याचं मौलिक कार्य करणारे आणि रक्तदान, अन्नदान अशा परोपकारी कार्यात अग्रेसर असलेले माननीय डॉक्टर दिलीप घोष. तर MPSC करून महाराष्ट्र शासन सेवेत रुजू, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, मदर्स डेअरी प्रकल्पाचे मुख्य, करोना काळात नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली, पोलीस, आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन, PPE किट, धान्य वाटप, टाळेबंदी या सर्वच क्षेत्रातील प्रशासकीय कामगिरी त्यांची प्रत्येक नागपूरकर व्यक्तीसाठी तन्मयतेनं झटणारी सिद्ध झाली. तेव्हापासून एक धीरोदात्त सामाजिक जाणीवेतून वकिली व्यवसाय करणारे असामान्य विधिज्ञ ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा, मूळ दारव्हा तालुक्यातले, अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथे शिकतानाच NSSच्या उपक्रमांतर्गत समाजाशी, समस्यांशी त्यांची ओळख झाली. आपल्या ज्ञानाचा लाभ समाजातील तळागाळातील लोकांना व्हावा आणि समाजाची याद्वारे सेवा करीत समाजात उत्तम बदल घडवून आणावा या शुद्ध उद्देशाने अनेक जनहित याचिकांवर कार्य करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा, विद्यापीठाचे माजी कुलसचिव, फुले आंबेडकरी चळवळीतील साक्षेपी विचारवंत, सत्यान्वेषी लेखक, संशोधक, संपादक, दलित पॅन्थर आणि विद्यार्थी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते, संघर्षशील नेते आणि प्रखर वक्ता आणि जाणते संघटक हीच ओळख सर्वमान्य असलेले सजग कुलसचिव माननीय डॉक्टर गुरण मेश्राम. धन्यवाद सर. मी आमंत्रित करते, सविनय आमंत्रित करते माननीय विठ्ठलरावजी काटे सरांना. तरीही वय वर्ष 96 तरीही ताठ बांधा.
तीक्ष्ण स्मरणशक्ती असलेले अविरत योग तपश्चर्येचे मूर्तिमंत उदाहरण माननीय जीप काटे, सामाजिक आरोग्य तसंच एकसंधता निष्ठेनं राखणारे, संपूर्ण देशासाठी भूषण असणारे योग तपस्वी नागपूर भूषण विठ्ठलराव जीप काटे, अनेक दशकं योगाचा प्रचार आणि प्रसार करीत योग साधना करणारे योगी विठ्ठलराव जीप काटे, विज्ञानाचे विद्यार्थी आणि विज्ञान शिक्षक, विनोद हा त्यांच्या लेखन निर्मिती आणि व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव आणि विनोदी नाटककार कथाकार ही त्यांची वाङ्मयीन ओळख, किंबहुना हास्य कारुण्य रौद्र वीर विभत्स अद्भुत आणि शांत रसाच्या असंख्य कविता कथा ललित लेखन नाट्यसंहिता मालिका जाहिराती त्यांनी केलेल्या आहेत. श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर आधारित महाराजांसम नाही त्रिभुवनी या नाटकाचे आजवर भारतभर विक्रमी प्रयोग झाले. वर्तमानपत्रातून 400च्या वर सदर, 21 पुस्तकं, 16 विनोदी एकांकिका असं विपुल वाङ्मय संपदा त्यांच्या नावे आहे. सरांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. सुप्रसिद्ध नाट्यकर्मी, उत्तम नर्तक, गायक, कला समीक्षक, लेखन, अभिनय, दिग्दर्शन, गीत रचनाकार अशा विविध प्रवाहातून त्यांची कलात्मकता रसिकांनी आस्वादिली आणि प्रशंसली आहे. निष्ठावंत नाट्यकर्मी आणि वैचारिक भूमिका घेऊन जगणारे अस्मितादर्श व्यक्ती म्हणून त्यांचा मान आहे. त्यांच्या गुणात राहावं असे नाट्यकर्मी माननीय संजय जीवने. विद्यार्थी जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात अग्रेसर, पुढे DAGPT कर्मचारी संघटनेचं दमदार नेतृत्व, त्यानंतर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर केंद्राचं कार्य, तेथील अनैतिक व्यवहाराचा पर्दाफाश, छत्रपती चौकाच्या नामकरणासाठी सजग भूमिका, संघर्षमय आयुष्य मात्र कायम सचोटी, प्रामाणिकता, सजगता आणि मूल्याधिष्ठित शिस्तबद्ध जीवन वाटचाल करणारे, सध्या तिरुपती अर्बन बँकेचे उपाध्यक्ष, मराठी हिंदी इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असलेले आणि आपली बाजू निर्भयपणे मांडणारे ध्यासपंथातले सजग प्रहरी माननीय रमेश बोरकुटे. अभिनंदन आणि धन्यवाद. विद्यालयाच्या माजी प्राचार्य, व्यवसाय आणि वृत्ती दोन्हीने स्त्री शिक्षणासाठी, स्त्री उन्नयनासाठी कायम धडपडणाऱ्या व्यक्ती म्हणून त्यांना गेली अनेक वर्ष आपण पाहतो. सामाजिक शैक्षणिक विषयांवरील त्यांचे लेख व्याख्यानं प्रसिद्ध आहेत. सूत्रसंचालन, अभिनय, निवेदन क्षेत्रात त्या ख्यातनाम आहेत. गिरीश गांधी फाउंडेशनच्या सचिव म्हणून अनेक वर्ष सामाजिक विषयांवरचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करीत सामाजिक सांस्कृतिक स्तर वाढावा यासाठी त्या मनापासून धडपड करीत आहेत. अशा वारसा त्यांचे वडील वामनरावांकडून त्यांना मिळाला. सामान्य माणसांसाठी झटणारा परोपकारी उपक्रमशील भला माणूस ही राम गावंडे सरांची लौकिकार्थाने ओळख, किंबहुना विद्यार्थी प्रशिक्षण, कापूस लागवड, योग प्रचार, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, जनसंपर्क या क्षेत्रातील त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आणि लक्षवेधी. पंजाबराव कृषी विद्यापीठात संशोधन अधिकारी, कीटकशास्त्र या विषयाचे अध्यापक या नात्याने कृषी विद्यार्थ्यांचे ते मेंटॉर आहेत. करोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढावी या हेतूने त्यांनी आदरणीय अध्यक्ष, मेरे अनुज आदरणीय भाई राहुल पांडे जी, हमारे सभी के मार्गदर्शक और ज्येष्ठ अग्रज आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी जी, आदरणीय मंचस्थ सारे सत्कार मूर्ति,
और इस कृतज्ञता ज्ञापन के हम और आप जो प्रत्यक्षदर्शी हैं, ऐसे मेरे प्यारे भाई बहन, अध्यक्ष महोदय, मुझे आज तक इस बात का नाज था कि आदरणीय गिरीश भाई के नेतृत्व में कभी कोई इम्बैलेंस नहीं हो सकता, परंतु आज बहुत जिम्मेदारी से अध्यक्ष जी आपकी अनुमति से कह रहा हूं कि जो जिंदगी में कभी नहीं देखा था अध्यक्ष महोदय, आज देखने की नौबत आई। आप मेरी इस बात को स्वीकार करेंगे कि मंचस्थ और सभास्थ, इन दोनों में मंच का ऊंचा होना लाजमी होता है, परंतु आज मैं पहली बार इस घटनाक्रम को बड़े हृदय से स्वीकार करता हूं कि आज मंच छोटा है, प्रथम पंक्ति उससे भारी है। और कदाचित कृतज्ञता ज्ञापन का मूल भाव ही यह है। आदरणीय गिरीश भाई ने अत्यंत मौलिक शब्दों के अंतर्गत व्याख्यात करते हुए कहा, इनमें से ऐसा कोई व्यक्ति नहीं है जो किसी भी प्रकार के सकें, हर किसी के बस की होती हैं, पर कुछ लोग होते हैं जो अपने दस्तखतों को दस्तावेजों में रूपांतरित कर देते हैं। हम आज जिनके सामने नतमस्तक हो रहे हैं, ये किसी थाप की दस्तक न होते हुए, किसी दस्तखत के मोहताज न होते हुए, ये जीवंत चलते बोलते फ्लैश एंड ब्लड के अंतर्गत दस्तावेज हैं, और ये दस्तावेज ही समाज की धरोहर है। इनसे समाज दिग्दर्शित होता है, इनसे समाज अनुमोदित होता है, इनसे समाज मार्गदर्शित होता है। समाज को चलते बोलते दैनंदिन जीवन के अंतर्गत प्रेरणा के स्फुल्लिंगों की आवश्यकता हुआ करती है, और यही वैक्यूम कुछ तो मजबूरियां रही होंगी, वरना उलर ये कभी न कहते। याता समाजात जेव्हा मी वावरतो तेव्हा मला असे पायही नाही दिसत की ज्याच्यावरती मी डोकं ठेवू शकेन, आणि मला असे हातही दिसत नाही ज्यांना अपने डोक्यावरती ठेवू शके। एक बहुत बड़ा वैक्यूम है, एक बहुत बड़ा क्राइसिस है, और इस क्राइसिस के बीच में हम और आप धन्य हैं कि हमारे और आपके पास में ऐसी मूर्धन्य शख्सियतें हैं जिनके सामने हम ऋणानुबंध के भाव से निश्चित तौर के ऊपर में अपने आप को अभिव्यक्त करते हैं, और अभिव्यक्त करते हुए अपने ऋणानुबंध को व्यक्त करने का अवसर प्राप्त कर लेते हैं। इसलिए गिरीश जी, आप और ये सारी जमूत धन्यवाद की पात्र है। मैं दो बातें जरूर कहना चाहूंगा अध्यक्ष महोदय। इंसानी जिंदगी दो चीजों की आकांक्षा के साथ शुरू हुई थी, आज भी उस मकाम पर है, और कदाचित उस मकाम पर रहना उसका नैसर्गिक भाव है। बर्टन रसल बहुत सुंदर शब्दों के अंतर्गत इसकी व्याख्या करता है कि अल्टीमेटली इफ यू लुक एट द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ एनी ह्यूमन लाइफ, इट इज एक्सपेक्टेड टू बी ओनली इन द कंटिन्यूम ऑफ ए रिकॉग्निशन एंड डी रिकॉग्निशन। इसी को जयशंकर प्रसाद के शब्दों में अगर मैं कहूं तो गिरीश भाई, जयशंकर प्रसाद कहते हैं कि इंसानी जिंदगी आकांक्षाओं के दरकार पर केवल दो मानस्थ बिंदुओं के बीच में हिडोले पर चढ़कर झकोले लेती रहती है, जिस एक तरफ है पुरस्कार और दूसरे तरफ है तिरस्कार। दो ही चीजें, तीसरी चीज का कहीं कोई लवलेश नहीं होता। इंसानी जिंदगी या तो पुरस्कार की हकदार होती है या तिरस्कार की पात्र होती है। इन दोनों के बीच में इंसानी जिंदगी का कहीं कोई दूसरा हश्र न हुआ, न हो रहा है और न हो सकता है। इंसानी जिंदगी पुरस्कार के लिए आकस्मिकता के साथ कभी निर्मित नहीं हो सकती, ये मैं बहुत जिम्मेदारी से कह रहा हूं। इंसानी जिंदगी पुरस्कृत तब होती है जब उसके पास में कहीं न कहीं कुछ रचनात्मक बुनियादों के ऊपर में प्रामाणिकता के रंगों को बिखेरने का, समाज के कैनवस के ऊपर में चित्रीकरण का भाव होता है, और चित्र स्वरूप निर्धारित होते चले जाते हैं।
इनमें से ऐसा कोई व्यक्ति नहीं अध्यक्ष महोदय इन सत्कार मूर्तियों के अंतर्गत जो पुरस्कार का दावेदार और हकदार न हो। परंतु पुरस्कार की भी व्याख्या करते हुए नारद मोह के अंतर्गत ध्रुव और नारद संवाद में एक बड़ा मार्मिक संकेत है कि पुरस्कार कौन सा महत्वपूर्ण है। समाज के ऋणानुबंध की अभिव्यक्ति के अंतर्गत भी अगर आप पुरस्कारों की गणना करेंगे तो उनका क्रम क्या होगा, और उस क्रम की व्याख्या करते हुए कहा जाता है कि पुरस्कार वह है जो लोकाश्रय के द्वारा मिला हो, पुरस्कार वह नहीं जो राज्याश्रय के द्वारा प्राप्त हुआ। राज्याश्रय और लोकाश्रय के बीच एक बहुत बुनियादी अंतर है। पुरस्कार राज्याश्रय की भी होते हैं, महत्वपूर्ण होते हैं, मननीय होते हैं, गणनीय होते हैं, और उन्हें कन्फर्मेंट नहीं कहा जाता अध्यक्ष महोदय, उन्हें इन्वेस्ट्योर कहा जाता है। राज्याश्रित पुरस्कार इन्वेस्ट्योर होते हैं, और मुझे ऐसा लगता है कि उस इन्वेस्ट्योर की सात्विक भावना फिरोज साहब ये थी कि इट इज द इन्वेस्टमेंट व्हिच इज रिक्वायर्ड टू बी रिकॉग्नाइज्ड, बट एट टाइम्स राज्याश्रय कहीं न कहीं इस इन्वेस्टमेंट के तकाजों की प्रामाणिकता को लेकर खरा होता है। ऐसी भी संभावनाओं के बारे में प्रश्न चिन्ह उठाए जा सकते हैं। इन सारी परिपाटियों, सारे परिप्रेक्ष्यों के बीच समाज का ऋणानुबंध जब पुरस्कार के रूप में, सम्मान के रूप में व्यक्त हो, और वह लोकाश्रय का प्रतीक हो, यह लोकाश्रय का पुरस्कार है। इसके पीछे राज्याश्रय नहीं। राज्याश्रय के पुरस्कारों के अंतर्गत समझौते संभव हैं। राज्याश्रय के पुरस्कारों के बीच में कहीं न कहीं, अगर निश्चित तौर पर लोहिया जी के शब्दों में कहूं तो बड़े मार्मिक शब्द ने अध्यक्ष महोदय, राज्याश्रित पुरस्कार चरण चुंबन और नवनीत लेपन के साथ जुड़े हुए होते हैं। बहुत सुंदर व्याख्या, बड़ी शाब्दिक व्याख्या लोहिया जी ने की थी, संसद के अंतर्गत की। चरण चुंबन और नवनीत लेपन अगर सार्वजनिक जीवन की पुरस्कृत होने की व्याख्या हो जाएगी तो प्रामाणिकता और परिश्रम किस गली के गलियारे के अंतर्गत गुम हो जाएंगे, उनका पता तक नहीं चलेगा। उनका पता लगता रहे, उनका पता चलता रहे, और उनके पते के जागरूक प्रहरी के रूप में कोई इस सारी कसौटी के ऊपर में लोकाश्रय के पुरस्कारों का सार्वजनिक वितरण एहसान मंदी के दर से हटकर ऋणानुबंध के भाव से जब करने के लिए निकलता है तो समाज के उदात्तीकृत होने का स्वरूप हो जाया करता है। तीसरी बात की ओर मैं जरूर निवेदन आपसे करना चाहूंगा अध्यक्ष जी, आपकी अनुमति से। इन पुरस्कारों की महिमा के बीच भी एक फर्क स्थापित होता है, और वह है कि लोकाश्रय पुरस्कार कभी भी पर आश्रय से प्राप्त नहीं होते, यही उनका वैशिष्ट्य हुआ करता है। पर आश्रय से कभी भी लोकाश्रय पुरस्कृत नहीं होता। जो स्व आश्रय पर निर्धारित होते हैं वही लोकाश्रित पुरस्कारों के दावेदार हुआ करते हैं। इसलिए आश्रय किस बात का? 4 बुनियादी आश्रयों की व्याख्या इस सारे समीकरण के अंतर्गत मैं नहीं, सोक्रेटिस यूटोपियन सोसाइटी के संदर्भ को लेकर के करता है कि समाज लोकाश्रय के सहारे चले, समाज का ऋणानुबंध लोकाश्रित हो, और समाज के ऋणानुबंध के अंतर्गत अपनी हस्तियों को मान्यता के प्रति का भाव। खरं तर डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्या इतक्या मंत्रमुग्ध वक्तृत्वानंतर काही बोलणं हा आपल्या सगळ्यांना त्रास देण्याचा जो प्रकार आहे, पण अर्थात आजच्या या अतिशय नृत्य सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्यात प्रथम तर मी गिरीशजींचा आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा आभारी आहे। कारण आपण समाज म्हणून किती कृतज्ञ असतो याचा मी पत्रकार म्हणून फार जवळून अनुभव घेतलेला आहे मागचे 25 वर्ष। त्या समाजामध्ये निरलसपणे, निस्वार्थपणे स्वतःला झोकून देणारे, आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदांवर पोहोचल्यानंतर देखील अहंकाराचा लवलेश देखील ज्यांच्या व्यक्तित्वात अजूनपर्यंत आला नाही, अशा जवळजवळ सर्व सत्कार मूर्तींचा आज आपण हा जो कृतज्ञता सोहळा घेतलेला आहे
त्याबद्दल खरं तर विदर्भ गौरव प्रतिष्ठानचं जितकं अभिनंदन केलं तितकं कमी आहे. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांच्या कल्पकतेतून आपण आणि गुणग्राहकतेतून असे कार्यक्रम वारंवार होत असतात ते विदर्भाचे सांस्कृतिक नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय गिरीश भाऊ गांधी, ज्यांच्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान आहेत ते डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच सत्कार मोठे. सुदैवाने या यादीमधले जवळजवळ सर्वच जण हे माझ्या फार जवळच्या परिचयाचे आहेत आणि सुदैवाने मी यांच्यातल्या बऱ्याच जणांच्या कारकिर्दीचा प्रदीर्घ टप्पा फार जवळून अनुभवला आहे. डॉक्टर उपाध्याय नागपूरला ग्रामीणचे सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस होते, DCP ट्रॅफिक होते नागपूरला, किंवा नागपूरच्या म्हणजे आजही ती काही फार सुधारली असा माझा हे नाही, दावा नाही, पण त्याला शिस्त लावण्याचा एक संयमित प्रयत्न त्यांनी केला होता. खाकी मधला संत पुरुष अशी पोलीस खात्यात ज्यांची प्रतिमा आहे, असे फार कमी निष्कलंक पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. जेलमध्ये ते DIG प्रिझन असताना त्यांची बदली झाल्यावर सर्व कैदी हे उपोषणावर गेले होते की यांची बदली करू नका. इतका चांगला आणि सज्जन अधिकारी आम्हाला मिळणे नाही. मला वाटतं फार दुर्मिळ गोष्ट आहे. आणि आज सेवानिवृत्तीनंतर ते नागपुरात स्थायिक झालेले आहेत. त्यांचं माइंड मॅनेजर्स नावाचं जे पुस्तक ते भारतीय विद्या भवननी छापलेलं आहे. विशेषतः प्राचीन संस्कृतीचा त्यांचा अभ्यास, हिंदीवरचं त्यांचं प्रभुत्व, संस्कृतमध्ये तर ते PhDs आहेत. अशी एक इतकी मोठी व्यक्ती शांतपणे महासंचालक पदावर सेवानिवृत्त झाल्यावर नागपूरच्या सामाजिक जीवनात रुजू झालेली आहे. आणि त्यांचा तसा पाहिला तर हा पहिलाच मोठा सार्वजनिक सत्कार आपण करतो आहोत गिरीशजी, त्यामुळे अभिनंदन. आणि काल आताच शुभदाताईंनी सांगितलं, काल माझ्या आईचा सत्कार डॉक्टर उपाध्याय यांच्या हस्ते झाला होता. आज वेदप्रकाशजींच्या हस्ते आणि माझ्या अध्यक्षतेखाली तो होतो आहे. आता मला अतिशय सार्थ अभिमान आहे. रवींद्रजी ठाकरे आणि डॉक्टर उपाध्याय यांना जेवढं श्रेय ज्या गोष्टीचं मिळायला पाहिजे ते आजही मिळालं नाही, ते म्हणजे कोविड कालावधीत या दोघांनी नागपूरची हाताळलेली परिस्थिती. म्हणजे काम कोणी केलं आणि श्रेय कोणी घेतलं हा दुर्दैवी योग आहे. जिल्हाधिकारी म्हणून श्री ठाकरे आणि तेव्हा पोलीस आयुक्त म्हणून डॉक्टर उपाध्याय. अतिशय 100 वर्षात पहिल्यांदा उद्भवलेली परिस्थिती होती, कोणालाच कशाचा अनुभव नव्हता. त्या सर्व प्रक्रियेमध्ये नागपूर शहराला आणि नागपूर जिल्ह्याला ज्या सक्षमपणे, कणखरपणे, पण मोठ्या भावाच्या प्रेमाने त्यांनी समाजाला जो शिस्तीत राहत आहे, अचानक लॉकडाऊन लागणे, त्यात मजुरांची हालअपेष्टा, बस्त्याच्या वस्त्या बंद होणे, सगळेच जण भ्रमित अवस्थेत असताना डॉक्टर उपाध्याय गाडी नसणार, माणसं नसणार, सगळे नसणार, सगळे, पण घराचे एक माणूस खूप सुखी होता, ती आमची आई. त्याने काय सांगितलं, आता तुला आराम पडेल, आता खूप पोलीस मध्ये धावपळ केली, आता आराम कर, आता कुठे काही काम करायचं नाहीये. आणि त्याने आमच्या डोक्यावर हात ठेवलं आणि सांगितलं की मी खूप खुश आहे की आता तू आराम कर. हे पहिला आमचा सत्कार होता. दुसरा सत्कार इथे एक साहित्य समिती आहे, छोटं त्यांनी केलं. आणि तिसरा सत्कार गांधीजीने आमच्या एवढे मोठा केलं, तर मला खूप आनंद वाटलं की हे आपण जे काही काम केलं, काम करत असताना आपल्याला वाटत नाही, पण नंतर लोकांच्या मनात राहणं हे फार महत्वाचं आहे. आता वेदप्रकाश भाईने, राहुलने किंवा आधी गांधीजीने सुद्धा सांगितलं की समाज कसं चाललेलं आहे, त्याच्याबद्दल फार काही जास्त नाही बोलायला पाहिजे. पण एवढे आम्ही आपल्याला सांगू शकतो की हा जो समाज आहे, हा समाज सत्तेवर अवलंबून असतो. समाजामध्ये जर भ्रष्टाचार वाढला, समाजामध्ये चुकीची गोष्ट वाढलं, तर समाज फार काळ टिकत नाही. आणि मला असं वाटतं की सत्याची एकच परिभाषा आहे की योग्य ठिकाणी योग्य माणसं असणं. जर योग्य ठिकाणी योग्य माणसं नसली तर बरोबर काम होत नाही. मी 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये होतो, 4 जिल्ह्यामध्ये SP होतो, कंटिन्युअस 10 वर्ष SP होतो. लातूर, चंद्रपूर, जळगाव, नागपूर ग्रामीण 2 ठिकाणी पोलीस कमिशनर होतो, मुंबईमध्ये जॉईंट सिटी होतो. मी बघितलं की जर मी एका चांगला अधिकाऱ्याची नेमणूक केली
फौजदाराची किंवा इन्स्पेक्टरची, आणि तो चांगला असेल तर त्या पोलीस स्टेशनमध्ये कधीही प्रॉब्लेम आला नाही, पण वरून आदेशानंतर केली तर तिथं भयंकर भांडण. आज आपण पूर्ण जगाचा इतिहास बघितलं तर ज्या देशाची आज दुर्दशा झालेली आहे, ज्या दुसरीकडे जो देश खूप उन्नत झालेला आहे, त्याचे एकच कारण आहे की योग माणूस योग ठिकाणी बसवणं. आणि योग माणूस कोणी जातीचे नसतो, कोणी धर्माचे नसतो, कोणी समाजाचे नसतो, कोणी रंगाचे नसतो. ज्याचे खरं चांगलं त्याला योग्यता तो आहे. आणि मी असं नेहमी लोकांना सांगतो की आपल्या देशामध्ये जे काही गडबडी असेल जुना काळामध्ये, आपण भारतीय संविधान स्वीकारून त्याला संपवलेलं आहे. तर मी सगळ्या ठिकाणी आता हेच काम करतो. मला भाई साहब बहुत ऑफर था, बॉम्बे में रिटायर हुआ डीजी से, तो बोली आओ मेरे ऑफिस में 5 लाख रुपया महीना दूंगा. मैं बोला कि अपना पैसा अपने पास रखो, मुझको जी हुजूरी नहीं करनी है. आज तक बड़े बड़े अपने रिलेशन में शादी में नहीं जा पाया, छुट्टी नहीं मिली. अब मुझको किसी छुट्टी नहीं लेनी है, केवळ बायको से विचारून जायचे. उसको त्याला विचारावं लागेल, त्याच्याशिवाय कुठे जाता येत नाही. त्यामुळे आता समाजाने आम्हाला जे दिलं ते समाजाला परत करायची वेळ आलेली आहे. जे गरीब मुलं आहेत त्या मुलाला मदत करायची, आर्थिक मदत करायची, त्या मुलाला मानसिक मदत करायची, त्या मुलाला अभ्यासामध्ये मदत करायची. जे रोगी लोक आहेत ते कसे चालले राहतील ते योगाच्या माध्यमातून मदत करायची. स्ट्रेस कसे समाजामध्ये, आता पुलिसापेक्षा जास्त कोणाला स्ट्रेस आहे. मी नेहमी सांगतो, एसपी साहब होते ऑफिस मध्ये आले भाई साहब और उस दिन कुछ हुआ होगा तो बहुत टेंशन मिलती. तब तक स्टेनो आया, बोला कि साहब आपके लिए इतना फोन आया है. एसपी साहब भडकले, तुम्हाला डोका एक नाही, आता मी आलो, पाणी घेतला नाही, चहा घेतला नाही, काय तुम्ही सांगता फोन आला. अब एसपी साहब का टेंशन किसके पास चला गया, क्योंकि स्ट्रेस ट्रांसफर होता है, वो रुकता नहीं है. तो चला गया स्टेनो के पास, उसको भी स्ट्रेस निकालना है. और सबसे बड़ी बात है कि स्ट्रेस हमेशा नीचे जाता, ऊपर नहीं जाता. बरे खालच्या माणसाला सांगतो, वरच्या माणसाला सांगत की तो कसे असेल, तुमच्यासारखं देव माणूस नाही. वरिष्ठ अधिकारी कैसा भी हो, उसके सामने गए तो आप तो देव माणूस हो. अब स्टेनो को स्ट्रेस निकालना. चपरासी मुलीकडे तुम्ही काम करत नाही, फुकटचा पगार घेता, साफसफाई करत नाही. चपरासीने सांगितलं की साहेब आम्ही तो खूप चांगलं काम करत सकाळपासून, तुम्हाला धन्यवाद दिले, मला का बोलता. अब स्टेनो का स्ट्रेस किसको असेल, चपरासी के पास. अब उसको भी स्ट्रेस निकालना है, बेचारा ऑफिस पे उसके नीचे कोई नहीं. कहाँ निकालेगा वो, घर पे निकालेगा. घरी गेला, बायको से बोलला, नशीब फुटलं तुमच्यासोबत आमच्या लग्न झालं. आता बायकोने सांगितलं काय बोलतो तुम्ही, तुम्हाला विचारून मी सगळे जीवन पाठवलं, तुम्ही व्हॉट्सअपवर 2 गुलाबाचे चुकून फुल पाठवलं मला, आणि आता काय झालं तुम्हाला. आता बाईला टेन्शन झालं, तीच टेन्शन करणार, कोणावर करणार मॅडम, मुलावर करणार. आता मुलगा आता शाळेमधून जीवन करत होता, बाई जाऊन थोड्यात लावला. आता मुलगा मी काही केलं नाही, मी आई कसाला मारला तुला. आता मुलाला टेन्शन, तो घराच्या बाहेर निघाला, हातात दगड घेतला आणि कुत्रा एक झोपला होता, झाडाखाली जाऊन आता कुत्रा उठला. अरे मी या मुलाला काही केलं नाही, याला काही झापलं नाही, खांबला मारला. एक माणूस सायकलीवर ग्रास चालला होता, जाऊन कुत्र्याने त्याला चावला. आणि सकाळी सकाळी हितवाद सोबत सगळ्या पेपरमध्ये निघाला की एसपी साहेबांना कुत्र्याने चावलं. तर ज्यांच्या तणाव त्यांच्याकडे, त्यामुळे मी नेहमी सर्व्हिस मध्ये राहत सांगितलं, एक स्लोगन दिलं होतं, तणाव ट्रान्सफर करू नका, तणाव रिलीज करून टाका. जीव काटे साहेबांनी योगा केलं की तणाव रिलीज होतो, ट्रान्सफर करायची गरज पडत नाही. त्यामुळे आता मी समाजामध्ये सगळी गोष्ट करतो. आणि या ठिकाणी जेवढे लोक आहेत आपला समोर बसलेले, सगळे नागपूरमध्ये काम करत असताना सगळ्यासोबत आपण काम केलेलं आहे. मी गिरीश गांधीजी आणि विदर्भ गौरव समितीचे आभार मानतो की त्यांनी खूप सुंदर हे काम केलेलं आहे. आणि आपल्याला खूप छान वाटतं, आनंद वाटतं. आणि एक समाजामध्ये जो एक गुणवत्ता आहे ते इतर लोकांसमोर कशी जाईल यासाठी त्यांनी काम केलं. त्यामुळे सर आपलं धन्यवाद, आपण मला बोलवलं, एवढ्या लोकांची भेट सोय झाली. आणि एवढी विनंती आहे की काही ना काही निमित्ताने बोलवत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते भाषण असं वाटतं की किंवा ते जे काही मनोगत आहे ते ऐकतच राहावं असं वाटतं. म्हणजे ते शब्दांची जी निवड आणि त्या संकल्पना ज्या पद्धतीने आपल्यापुढे सगळ्यांपुढे ठेवल्या जातात, असे वाचस्पती
आणि शब्दप्रभू डॉक्टर वेदप्रकाशजी मिश्रा साहेब, आदरणीय गिरीश भाऊ. कारण जसं गिरीश भाऊंनी आता सांगितलं की गिरीश भाऊंचा माझा संबंध सुद्धा फार जुना आहे. मी ज्यावेळेला अमरावतीला होतो त्यावेळेला कृषी महोत्सव त्या ठिकाणी होत होते आणि त्या महोत्सवापासून गिरीश भाऊंनी माझ्यावर एक जिव्हाळा जो ठेवला आहे, मला वाटतं तो जिव्हाळा आजही कायम आहे. अच्छा, ह्या कार्यक्रमासाठी सगळेच सन्माननीय कुलकर्णी साहेब आहेत, आमचे निलेशजी आहेत, दुरुकरजी आहेत, त्या ठिकाणी वराडे साहेब आहेत, ताई आहेत आणि शुभदाताईंचं जे काही संचलन आहे म्हणजे ते सुद्धा असं सुंदर आहे. किंवा रेखाताईंचं सुद्धा असं जे संचलन मी मागे अनुभवलं आहे खूप सुंदर आहे. म्हणजे शब्दांची निवड आणि ज्या पद्धतीने ते सगळं सादरीकरण केलं जातं, ह्या सगळ्या महान व्यक्तींचं सर्वप्रथम मी खूप खूप आभारी आहे की आपल्या सगळ्यांच्या हस्ते आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा जो सन्मान आहे तो स्वीकारतो आहे. खरं म्हणजे माझ्यामध्ये सांगितलं गेलं की एक सर्वसामान्य माणसाप्रती त्याला केंद्रबिंदू बांधून मी माझं सगळं कामकाज सुरू केलेलं आहे. कारण मी ज्या वेळेला सुरुवातीला माझी निवड झाली त्यावेळेला जर सगळ्यात पहिलं जर काही संदेश माझ्या वडिलांनी मला जो दिला होता तो असा होता की आपल्या कार्यालयात एखादी फाटकी व्यक्ती जरी आली तरी त्याच्याशी अत्यंत आदरपूर्वक आमचं वर्तणूक राहिली पाहिजे. आणि मला वाटतं की तो जो काही संस्कार माझ्यावर झाला माझ्या वडिलांमुळे, माझ्या आईमुळे, तो संस्कारच मी आजपर्यंत इकडे समोर सुरू ठेवलेला आहे. कारण ही खूप म्हणजे एक ज्याला म्हणू की अभिमानाची बाब आहे आणि त्यासोबतच एक कुठला दैवी काय म्हणायचं त्याला आता की कुठला तरी एक संकेत असावा की मला नेमकं कोविडच्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांचा जो कार्यभार सांभाळायची संधी मिळाली आणि त्या संधीतनं पुढे मला एका चमूचं पूर्ण म्हणजे कॅप्टनशिप करण्याची जी संधी मिळाली. मी समजतो की हे सगळ्यात मोठं माझ्यावरचं एक काहीतरी अनुग्रह माझ्यावर असला पाहिजे. कारण त्या परिस्थितीमध्ये कोणी जरी राहिलं असतं तरी त्याला ती जबाबदारी पार पाडावीच लागली असती. आणि म्हणून हे जे काही कारण आम्ही जेव्हा निवडणुका करतो ना त्यावेळेला निवडणुका करत असताना हे फार विलक्षण म्हणजे जाणवतं की आपण एकटं काम करत नसतो. त्या 2-3 महिन्यांचा अगोदर तर आता कमी झाला तो कालावधी, त्या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला 3 महिन्याचे जेव्हा निकाल लागतो आणि ज्या वेळेला आपण त्याच्यातनं बाहेर पडतो त्यावेळेला जाणवतं की खरोखर आपण तो पूर्ण कालावधीमध्ये किती तणावामध्ये होतो. परंतु निवडणुकीचं काम जेव्हा आम्ही पार पाडतो एक रिटर्निंग ऑफिसर म्हणून त्यावेळेला त्याची खरी उपमा अशीच दिली पाहिजे की जो गोवर्धन पर्वत उचलण्याचं जे काम आहे 1000 लोकांची तिथे हात लागत.